नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। गव्हाण विद्यालयात नागपंचमी निमित्त नागशिल्पांचे कलात्मक प्रदर्शन। रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ. भगत ज्युनियर कॉलेज गव्हाण कोपर येथे सांस्कृतिक उत्सवाचे प्रतीक आणि अन्न साखळीतील विशेष स्थान असणाऱ्या सर्पजीवांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या मराठमोळ्या नागपंचमी या सणानिमित्त नागशिल्पांचे कलात्मक प्रदर्शन आयोजित करून हा सण अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला। नागपंचमीचे सांस्कृतिक, धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आले। गव्हाण ग्रामपंचायतचे सदस्य श्री रोशन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नागशिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले। या प्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या व रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्या सौ ज्योत्स्ना ठाकूर मॅडम, उपमुख्याध्यापक विलासराव लेंभे सर, पर्यवेक्षिका सौ शशिकला पाटील मॅडम, ज्येष्ठ शिक्षक श्री देवेंद्र म्हात्रे सर व अन्य शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। सांस्कृतिक विभाग व इयत्ता 9वी अ च्या वतीने कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले। इयत्ता 5वी ते 10वीच्या बहुतांश विद्यार्थ्यांनी आपल्या समृद्ध सृजनशीलतेचे प्रदर्शन करीत माती, कणिक, कापड, कागद आदी सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थांपासून वस्तूंपासून नागशिल्पांच्या कलात्मक प्रतिकृती तयार केल्या होत्या। विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ शशिकला पाटील मॅडम यांनी सापांबद्दल असलेली अंधश्रद्धा आणि सर्पविज्ञान याबाबत मार्गदर्शन करताना सर्प हा अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक असून शेतकऱ्यांचा मित्र कसा आहे हे सोदाहरण स्पष्ट केले। कलात्मक नागशिल्प प्रतिकृती स्पर्धेतील विजेते स्पर्धक: प्रथम क्रमांक कुमारी मंजिरी किरण ठाकूर 6वी ब, द्वितीय क्रमांक कुमारी हंसिका पंकज ठाकूर 10वी ब, तृतीय क्रमांक जन्य अजय घरत 6वी ब, उत्तेजनार्थ प्रथम 3 क्रमांक अनुक्रमे मही दिनकर माने 5वी ब, कशिश सचिन कोळी 6वी क, भार्गवी राजेंद्र घरत 5वी क। प्रथम 3 क्रमांकांसाठी इयत्ता 9वी अ चे वर्ग शिक्षक व विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री देवेंद्र म्हात्रे सर यांच्या वतीने अनुक्रमे ₹500, ₹300 व ₹200 अशा रकमेची पारितोषिके देण्यात आली। तर उत्तेजनार्थ क्रमांकांसाठी विद्यालयाचे लेखनिक चंद्रकांत मळवी सर व उपशिक्षक विशांत ठाकूर सर यांनी प्रत्येकी ₹100 पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले। परीक्षक म्हणून विद्यालयाचे कला शिक्षक श्री गणेश भोईर व उपशिक्षिका प्रतिज्ञा घरत यांनी काम पाहिले। नागशिल्प प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या प्राचार्या सौ ज्योत्स्ना ठाकूर मॅडम यांनी कौतुक केलं व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं। आवाज महामुंबईचा चॅनलसह दर्शना माळी, गव्हाण कोपर, पनवेल। निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सुद्धा आपल्याला नागाची पूजा करणं गरजेचं आहे। कारण का हा पर्यावरण, हा निसर्ग, हा कसा अवलंबून असतो तर ही अन्न साखळी असते। जीवो जीवस्य जीवनम, जगा जगून घ्या, म्हणजे जगायचं पण आहे, दुसऱ्याला पण जगा, अशा प्रकारची सुभाषित आपण ऐकतो। आणि त्याच कारणाने या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, पर्यावरण संरक्षणासाठी आपल्याला सापामध्ये पण मेल फिमेल असतात, त्याला आपण नर मादी म्हणतो। आणि जी मादी साप आहे तिच्या शरीरातून एक रासायनिक पदार्थ बाहेर स्रावला जातो आणि त्या रासायनिक पदार्थाचा वास किंवा त्याची कल्पना ही नर सापाला झालेली असते। जेव्हा त्या भागामध्ये मादी सापाने जर तो केमिकल तिथे सोडत गेला असेल